राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. संत परंपरेतील महायोगी, समतेचे प्रतीक, मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रविदास महाराज यांना आपण विनम्र अभिवादन करतो. आपल्याला एका महान संत आणि समाजसुधारकाला अभिवादनाची संधी मिळाली. ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने आजचा अभिवादन सोहळा होत आहे. ठाणे महापालिका नेहमीच समाजसुधारकांच्या, थोर नेत्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी कार्यक्रमांना पाठिंबा देत आला आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ठाणे महापालिका आणि गुरु रविदास महाराज सार्वजनिक उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संत शिरोमणी रविदास महाराजांच्या 648व्या जयंती सोहळ्याचं उत्साहाने आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक, आमदार श्री संजय केळकर, माजी नगरसेवक श्री एकनाथ भोयर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस समाजासाठी काम करणाऱ्या समाजरत्नांचा गौरव सोहळा देखील या निमित्ताने आयोजन करण्यात आला होता. उत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी कांबळे यांनी प्रास्ताविक केलं. या सोहळ्यात भाई अशिनकर, संदीप खर्डीकर, जयश्री बागडे, डॉक्टर राजश्री म्हस्के, संदीप प्रभू गचांडे यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे काल 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. श्री महेश आहेर यांनी कारकून म्हणून ठाणे महानगरपालिकेमध्ये कार्याला सुरुवात केली आणि काल ते सहाय्यक आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी काल श्री महेश आहेर यांना ठाणे महानगरपालिकेतून निवृत्त झाल्याबद्दल भावपूर्ण निरोप दिला. श्री महेश आहेर यांनी तब्बल 39 वर्ष ठाणे महानगरपालिकेमध्ये सेवा दिली. या कालावधीमध्ये त्यांनी विविध विभागांमध्ये काम केलं. ठाणे महानगरपालिकेतील एक कणखर अधिकारी म्हणून त्यांच्याकडे कायम बघितलं गेलं. शिवसेना उपनेते माननीय श्री दशरथदादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने खारेगाव परिसराची वेगळी ओळख निर्माण करणारे माननीय दशरथदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. खारेगावचे भाग्यविधाते, ठाणे शहरातील लढवय्या नेतृत्व माननीय दशरथदादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री जगदीश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे माननीय श्री दशरथदादा पाटील यांना पुनश्च एकदा श्री जगदीश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अग्रकुल प्रवर्तक महाराजा अग्रसेनजी यांचे वंशज श्री राकेशजी मोदी उर्फ भाईजी, अध्यक्ष राजस्थान प्रगती मंडळ ठाणे यांना भूती रिअलिटीच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे शहराच्या सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवून सातत्याने समाजाला उपयोगी पडणारे माननीय श्री राकेशजी मोदी साहेब आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खारेगावचे भाग्यविधाते, आमचे मार्गदर्शक माननीय दशरथदादा पाटील साहेबांना श्री सचिन पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये समाजवादी विचारधारा टिकवून ठेवणारे माननीय श्री दशरथदादा पाटील यांना पुनश्च एकदा श्री सचिन पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. खारेगाव परिसराचे भाग्यविधाते आमचे दादा माननीय दशरथदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा खारेगाव परिसराचा कायापालट करणारे
माननीय दशरथदादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री उमेश पाटील, जय पाटील. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. शिवसेना उपनेते माननीय श्री दशरथदादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने खारेगाव परिसराची वेगळी ओळख निर्माण करणारे माननीय दशरथदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. खारेगावचे भाग्यविधाते, ठाणे शहरातील लढवय्या नेतृत्व माननीय दशरथदादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री जगदीश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे माननीय श्री दशरथदादा पाटील यांना पुनश्च एकदा श्री जगदीश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अग्रकुल प्रवर्तक महाराजा अग्रसेनजी यांचे वंशज श्री राकेशजी मोदी उर्फ भाईजी, अध्यक्ष राजस्थान प्रगती मंडळ ठाणे यांना भूती रिॲलिटीच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे शहराच्या सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवून सातत्याने समाजाला उपयोगी पडणारे माननीय श्री राकेशजी मोदी साहेब आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खारेगावचे भाग्यविधाते, आमचे मार्गदर्शक माननीय दशरथदादा पाटील साहेबांना श्री सचिन पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये समाजवादी विचारधारा टिकवून ठेवणारे
माननीय श्री दशरथदादा पाटील यांना पुनश्च एकदा श्री सचिन पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. खारेगाव परिसराचे भाग्यविधाते आमचे दादा माननीय दशरथदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा खारेगाव परिसराचा कायापालट करणारे माननीय दशरथदादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री उमेश पाटील. जय पाटील. हर दिशा हर कोई कह रहा. पक्षाघातचा झटका आल्यानंतर अनेकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं, परंतु या आजारावर वेळेवर उपचार आणि फिजिओथेरपी करणं गरजेचं असतं. याचं उत्तम उदाहरण ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दिसून आलं. चेहऱ्याचा पक्षाघाताने त्रस्त असलेल्या 5 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात फिजिओथेरपी आणि चांगले उपचार मिळाल्यामुळे हे रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. बेल्स पल्सी हा चेहऱ्याच्या एका बाजूला होणारा तात्पुरता पक्षाघात आहे. यामध्ये चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होतो, त्यामुळे डोळा पूर्णपणे बंद होत नाही, तोंड एका बाजूला झुकतं, हसताना अडचण येते आणि चव बदलते. हा आजार मुख्यतः फेशियल नर्वमध्ये सूज आल्यामुळे होतो. सध्या चेहऱ्याचा पक्षाघात झालेले अनेक रुग्ण बघायला मिळतात. पक्षाघात झाल्यानंतर पुढे आपलं कसं होणार ही चिंता रुग्णांना सतावते, परंतु अशा रुग्णांना योग्य उपचार फिजिओथेरपी देऊन पूर्णपणे बरं करण्याचं काम सिव्हिल रुग्णालय करत आहे, अशी माहिती डॉक्टर धीरज महागडे त्याचप्रमाणे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली. सांगितलं की बऱ्याच अंशी याला बरेच दिवस लागतात, 1 महिना ते 6 महिने पण लागू शकतात किंवा जास्त काळही लागू शकतो. परंतु तुम्ही जर कधी आपल्याकडे फिजिओथेरपी डिपार्टमेंट, आपल्याकडे ते मल्टिपल नर्व स्टिम्युलेशन मशीन्स वगैरे आहेत, बाकीचे काही मसलचे एक्सरसाइजचे मशीन्स आहेत आपल्याकडे, अतिशय चांगला फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे. तर इकडे आल्यामुळे आपण त्यांना ते एक्सरसाइज, ते नर्व स्टिम्युलेशन आणि बाकीच्या गोष्टी जे करतो त्यामुळे सोनिक वेव्ज वगैरे असतील किंवा बाकीच्या गोष्टी ज्या काही आपल्याला करता येतील ते आपण खूप चांगल्या पद्धतीने करतो. पेशंटला घरी व्यायाम काय करायचं नाही याच्याबद्दल ट्रेनिंग देतो. त्याच्यामुळे हे लोक फास्ट रिकवर होत आहेत. माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही डॉक्टरला दाखवून याच्यावर फिजिओथेरपी हा अतिशय सुंदर उपाय आहे की ज्याच्याकडून तुम्ही लवकर याच्यातनं बाहेर पडू शकता. सॅनिटरी पॅडच्या आडून गोवा बनावटीची दारूच्या तस्करीचा डाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाणून पाडला. पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी तस्करांनी 6 टायर टेम्पोमध्ये परराज्यातील महागड्या दारूचे बॉक्स रचून त्यांना सॅनिटरी पॅडच्या बॉक्सने झाकलं होतं. या तस्करांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 361 बॉक्स परदेशी बनावटीचे जप्त केले आहेत. त्याचप्रमाणे 362 सॅनिटरी पॅडचे बॉक्स देखील जप्त केले. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातील प्रतिबंधित दारू साठ्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भविष्यात स्वयंचलित पॉट टॅक्सी प्रकल्प अनिवार्य ठरणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कलपर्यंत पॉट टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. ते ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीप्रसंगी बोलत होते. अरुंद रस्ते आणि वाढती वाहन संख्या यांचा विचार करता भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीला मर्यादा येणार आहे. त्यामुळे रोप वे पॉट टॅक्सीसारखा हवेतील वाहतूक व्यवस्थेला पर्याय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूट्रॉन EV मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मार्फत बडोदा येथे चाचणी स्वरूपामध्ये स्वयंचलित उन्नत पॉट टॅक्सीचा प्रकल्प राबवला जात आहे. गुजरात दौऱ्यावर असताना या प्रकल्पाला मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट देऊन पाहणी केली होती. अशाच प्रकारचा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी BKCमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यास मान्यता दिली होती. त्याच धर्तीवर मीरा भाईंदर येथील JP इन्फ्रास्ट्रक्चर ते
शिवाजी महाराज पुतळा आणि ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कल दरम्यान स्वयंचलित पॉट टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे, अशी माहिती श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. बड़ौदा में ये पॉट टैक्सी के निर्माण के लिए जगह उपलब्ध करके दी है और पीपीपी मॉडल पे वो वहाँ पे कर रहे हैं और अच्छी तरह से काम उनका हो गया. 80% से ज्यादा काम भी हो गया और आगे 2 महीने में वो काम कंप्लीट हो जाएगा. हम उसका उद्घाटन करने भी जाने वाले हैं. मगर बहुत ही अच्छी संकल्पना है. जो रास्ते पे बहुत बड़े पैमाने पे ट्रैफिक हो रही है, अगर कहाँ पे रोपवे और कहाँ पे पॉट टैक्सी का निर्माण किया जाए तो ट्रैफिक की समस्या पे हल होगा. ठाणे महापालिका और मीरा भाईंदर महापालिका में जेपी इंफ्रा से लेके छत्रपति शिवाजी महाराज के पुतले तक मीरा भाईंदर और भाईंदरपाड़ा मेट्रो स्टेशन से लेके विहंग हिल्स के सर्कल तक ये ठाणे कॉर्पोरेशन, ऐसे 2 जगह पे हम उनको उनके बल पे यानी पीपीपी प्रोजेक्ट पे हम उनको परमिशन देने जा रहे हैं. हमारे उप मुख्यमंत्री और पार्टी के नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहब की ये संकल्पना है और उन्होंने वो बीकेसी में दी है. उसी तरह से हम ये 2 हमारे इलाके में उनको मंजूरी देने की सोच रहे हैं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.